विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची मुदत आज सायंकाळी 6 वाजता संपली। त्या अगोदर महाविकास आघाडीचे करवीरचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येवलूज इथं सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला। की आमची करंगळी घेऊन आमचं पोट धरून कोणतं राजकारणात आलं असं म्हणत असते, उत्तर चेतन नरकेने त्या ठिकाणी दिलेलं आहे। सहकारातल्या राजकारणामध्ये काही स्थित्यंतर घडत असतात। सहकारातल्या राजकारणामध्ये पक्षीय राजकारण या जिल्ह्यामध्ये बऱ्याचदा येत नाही, परंतु मला त्यांना सांगणं आहे की ज्यावेळी या सगळ्या कुंभीचं रणांगण चालू होतं त्यावेळी मंत्रिमंडळाची गरज का लागली, त्यावेळी मंत्रिमंडळाची गरज का लागली। आणि म्हणून मला वाटते आता हे लक्ष विचलित करण्याची वक्तव्य आहे। लक्ष विचलित करून मला वाटते त्यांनी काल जे बोलले त्यामुळे आणि 50,000चं लीड वाढलेलं आपल्याला। म्हणजे जसं बोलतील तिकडे एक विद्वान खासदार राज्यसभेचे महिलांच्यावर बोलले कोल्हापुरात, ते आमचे महिलांची मतच फिक्स झाली। जिल्ह्यातली महिलांनी ठरवून टाकलं की भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांना मत आम्ही देणार। हा पक्का निर्णय या जिल्ह्यातल्या सगळ्या माता भगिनींनी त्या ठिकाणी घेतला, पक्का निर्णय घेतला। महायुतीचे उमेदवार त्यांच्या वक्तव्यांनी स्वतःसाठी खड्डे खणतायत। ते आता खड्ड्याजवळ पोहोचले असून त्यांना खड्ड्यात पाडण्यासाठी थोड्याशा धक्क्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। हे सगळे जे वक्तव्य करतायत हे स्वतःचा खड्डा खणण्याचं काम त्या ठिकाणी करतायत आणि त्या खड्ड्यात त्यांनी खणलेल्या खड्ड्यात आपण फक्त धक्का द्यायचा विषय, लई काय करायचं नाही। ती पोचल्यातच तिथं आता लई काय तुम्हाला खटकष्ट करायला लागणार नाही। आता करेक्ट कार्यक्रम होतोय 20 तारखेला, आता फक्त जरा धक्का द्यायचा, परफेक्ट कार्यक्रम होतोय, काय अडचण करायचं काम नाही। कुणी कितीही दिशाभूल केली तरी दिवंगत आमदार PN पाटील यांच्या पुण्याईच्या जोरावर राहुल पाटीलच करवीरचे आमदार होणार असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला। तिकडे येताना गाड्या पार्किंग बघितल्या, प्रत्येक गाडीच्या मागे PN साहेबांचा फोटो आहे। खरं खाली जे शब्द लिहिलाय निष्ठावान, तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि तेच इंजेक्शन या करवीर मतदारसंघात द्यायचं आपल्याला। तेच निर्देशन या करवीर मतदारसंघात आपल्याला द्यायचं आहे। ही निवडणूक स्वर्गीय PN साहेबांना श्रद्धांजली वाहण्याची आहेच आहे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु निष्ठावंत म्हणून राहुल पाटील आणि PN साहेबांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याची निवडणूक या ठिकाणी असणार। आणि म्हणून आज सगळीकडे मतदारसंघात कुठेही गेलो तर PN साहेब म्हणलं की एकच शब्द येतो, निष्ठावंत हा शब्द या ठिकाणी येतो। आणि आज परिस्थिती काय की एका बाजूला निष्ठावंत या ठिकाणी उभा आहे, एका बाजूला 50 वर्ष निष्ठावंतांचं कुटुंब जे काँग्रेस पक्षाला मानणारं या ठिकाणी कुटुंब उभा आहे। किती संकट आली, PN पाटलांच्यावर संकट आली नसतील का? अनेक संकट त्यांच्या पुढे आली, परंतु त्या व्यक्तिमत्वाने कधी काँग्रेसची या रस्ता त्या ठिकाणी सोडला नाही। आता प्रचार चांगला झालेला, हलगी जोरात वाटलेल्या, काय आता काळजी करायचं काम नाही। या मतदारसंघामध्ये 20 तारखेला मतदान होणार आणि 23 तारखेला राहुल पाटील आमदार होणार। गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी सुद्धा महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरकेंना शेलक्या शब्दात टोला लगावत पन्हाळ्यातील मतदारांनी राहुल पाटील यांच्या पाठीशी राहावं असं आवाहन केलं। महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांनी विरोधकांनी प्रचाराची पातळी दिवसेंदिवस खालावत नेली असून करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यातील सुज्ञ जनता गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला। ज्या प्रामाणिकपणे PN साहेबांनी काम केले, ज्या प्रामाणिकपणे PN साहेबांनी त्यांच्या पक्षाशी राहिले, 101 राहिले, ज्या प्रामाणिकपणे त्यांनी आपल्या सर्वांची सेवा केल्या, उद्याच्या 20 तारखेला मला संधी द्या, आयुष्यभर राहुल पाटील तुमच्यासाठी काम करणार। राहुल पाटील आगे बढ़ो।
यावेळी डी.जी. भास्कर, दादू कामिरे, शशिकांत आडनाईक, बाजीराव देवाळकर, सुहास राऊत, भरत मोरे यांनी आपल्या भाषणांमधून राहुल पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. या सभेला गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, संभाजीराव पाटील, उदयानी साळुंखे, अंबाजी पाटील, बबनराव रानगे, बी.एच. पाटील, दादा पाटील, राहुल पोवार, निवास पाटील, श्रीकांत बोरे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.